हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? मी RJ प्रिया, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे 16 जुलै. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी असा विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येत, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. हे होतं आजचं विचारधन हे सत्र. मित्रांनो, आजच्या विचारधन या सत्रावरून मला तुम्हाला इतकं सांगावंसं वाटतं की तुमच्या आयुष्यात सुद्धा असे आशेचे आणि निराशेचे अनेक प्रसंग आले असतील, पण कुठेतरी अशी काही माणसं आहेत जी तुम्हाला या प्रसंगातून बाहेर काढायला मदत करतात. यानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, आज आहे शुक्रवार 16 जुलै. आजच्या दिवसाचं दिनविशेष काय आहे ते जाणून घेऊया आजच्या या सत्रामध्ये. सर्वप्रथम आजच्या दिवशी घडून गेलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांची सविस्तर माहिती ऐकूया. आजच्याच दिवशी इसवी पूर्व 622 साली मुस्लिम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांनी मक्केवरून मदिनाला प्रयाण केलं होतं. या दिवसापासून चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक म्हणजेच हिजरी या कॅलेंडरची सुरुवात झाली होती. मित्रांनो, हिजरी म्हणजेच इस्लामी कालगणना किंवा चांद हिजरी कालगणना इस्लाम धर्मात प्रचलित असलेली व चंद्राच्या परिभ्रमण काळावर आधारित अशी ही कालगणनेची पद्धत आहे. हिजरत या शब्दाचा अरबीमध्ये प्रयाण असा अर्थ होतो. ज्यावेळी मुहम्मद पैगंबरांनी मक्केहून मदिनेस 16 जुलै इसवी 622 रोजी प्रयाण केले होते, त्याच दिवसापासून या कालाची गणना सुरू झाली. बहुतांशी मुस्लिम राजघराण्यातील नाण्यांवर हिजरी तारखा पाहावयास मिळतात. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी सन 1945 साली अमेरिकेने आपल्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली होती. मित्रांनो, अणुबॉम्बची चाचणी घेणारा अमेरिका हा पहिला देश. यानंतर बऱ्याच देशांनी अणुबॉम्बची चाचणी घेतली. या अणुबॉम्बचा शोध डॉक्टर जे रॉबर्ट ओपेनहायमर यांनी लावला. मग हा अणुबॉम्ब कसा असतो, या अणुबॉम्बचे परिणाम काय आहेत, अणुचाचणी कशी घेतली जाते याविषयी सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला ऐकायची असेल तर त्याकरता तुम्हाला आमचं विशेष हे सत्र ऐकावं लागेल. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींविषयी. आजच्याच दिवशी 1951 साली ब्रिटन या देशाने नेपाळ या देशाला स्वतंत्र घोषित केलं. मित्रांनो, नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आहे. नेपाळचं क्षेत्रफळ 1,47,181 वर्ग किलोमीटर आहे. नेपाळ हे हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेल्या भूपरिवेष्टित देश आहे. याच्या उत्तरेला चीन सीमा असून इतर सर्व बाजूंना भारत देश आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्येच आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींविषयी. आजच्याच दिवशी 1992 साली भारताच्या राष्ट्रपतीपदी डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी उपराष्ट्रपती पद आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पद देखील भूषवलं होतं. सन 1998 साली गुजरात राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांनी शाळेत प्रवेश घेण्याच्या वेळी पाल्याच्या नावानंतर वडिलांच्या नावाप्रमाणे आईचं नाव सुद्धा लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मित्रांनो, तुम्ही नोकरीच्या ठिकाणी अर्ज करत असाल किंवा मग शाळेत प्रवेश घेत असाल, बँकेचं काम करत असाल, अगदी सगळ्याच ठिकाणी आपल्या आईचं नाव लावणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. या होत्या आजच्या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहे. आजच्याच दिवशी 1723 साली सुप्रसिद्ध युरोपियन चित्रकार व रॉयल अकॅडमीचे पहिले अध्यक्ष व्यंगचित्रकार सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचा जन्म झाला. 1909 साली महात्मा गांधी यांच्या भारत छोडो चळवळीच्या वेळेला मुंबई येथील गोवालिया टँक मैदानावर प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकविणाऱ्या महान राजकीय क्रांतिकारक व शिक्षण तज्ज्ञ अरुणा असफ अली यांचा जन्म झाला. मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात शिक्षण तज्ज्ञ अरुणा असफ अली यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी.
आजच्याच दिवशी सन 1913 साली दक्षिण भारतातील ज्योतिर्मठाचे मठाधीश व स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म झाला. सन 1914 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लघुकथा लेखक, लोककथा व बालवाङ्मय, चरित्र अनुवाद इत्यादी साहित्याचे लिखाण करणारे महान विचारवंत व स्वातंत्र्य सैनिक वामनराव उर्फ वा कृ चोरघडे यांचा जन्म झाला. 1917 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक नाटककार व लेखक जगदीशचंद्र माथुर यांचा जन्म झाला. त्याच दिवशी सन 1968 साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी सर्वोत्कृष्ट भारतीय हॉकीपटू व कर्णधार धनराज पिल्ले यांचा जन्म झाला. मित्रांनो, आज हॉकीला जी ओळख दिली आहे किंवा भारतात हॉकीला जी ओळख मिळाली आहे ती केवळ धनराज पिल्ले यांच्यामुळे. मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने स्वतःचं नाव कोरलं आहे. अशा काही विशेष व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. महाराष्ट्राच्या CKP संघटनेतील थोर इतिहासकार आणि लेखक तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्राप्रती महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळविणारे वासुदेव सीताराम बेंद्रे यांचं निधन झालं. सन 1993 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रामपूर सहार स्वप्न घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक उस्ताद निसार हुसेन खान यांचं निधन झालं. सन 1994 साली नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्विंगर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2013 साली प्रसिद्ध भारतीय इतिहासकार व प्राध्यापक तसंच सोशल सेंटर फॉर स्टडीज इन सोशलचे संस्थापक आणि संचालक वरुण डी यांचं निधन. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहेत. त्याच निमित्ताने या सगळ्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया दिनविशेष या सत्रात काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, काही विशेष व्यक्तींचे जन्मदिवस, स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी. तोपर्यंतच ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.